हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सर्व? सकाळची वेळ झाली की मुलांच्या टिफिनमध्ये काय द्यायचा हा प्रश्न. आज रिवला सुट्टी होती पण ईशानचं स्कूल होतं आणि कालपासून माझ्याकडं पीठ नव्हतं जे की गव्हाचं. तर म्हटलं चला आज लेमन राईस देऊया. लेमन राईस बनवण्यासाठी मी नेहमी रेडीमेड मसाला यूज करते, पण आज तोही नव्हता म्हणून मी कोथिंबीर, लेमन, कढीपत्ता, थोडी चणा डाळ आणि उडद डाळ घेतली आणि हे जे काय आहे पोमोग्रेनेटचे दाणे. तर पहिल्यांदा यांचा ऑफिसचा टायमिंग झाला होता म्हणून चहा बनवून घेतला. दोघांनी चहा घेतला आणि त्यानंतर राईसही माझा झाला होता, जो की प्लेन राईस मी बनवून घेतला. आधी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकलं, मोहरी टाकली, ती चांगली छान अशी तडतडू दिली आणि नंतर थोडंसं जिरंही टाकलं. लेमन राईस बनवायला ॲक्च्युली डाळ जी की ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तरच टाका, पण लिंबू हा मेन आहे. तर मी ना ती जी डाळ होती उडद डाळ आणि जी चणा डाळ ती धुवून घेतली होती म्हणून तिला छान अशी फ्राय होऊ द्यायची होती. हे मस्त फ्राय झाल्यानंतर ना थोडं जिरं मोहरी तडतडल्यानंतर मी पहिल्यांदा ती उडद डाळ आणि चणा डाळ घेतली. ती थोडीशी ओलसर असल्यामुळे ती व्यवस्थित फ्राय किंवा अशी थोडीशी क्रिस्पी व्हायला पाहिजे म्हणून ती जरा जास्त वेळच मला फ्राय करून घ्यावी लागली. थोडं जास्त छान अशी ब्राऊन कलरची जेव्हा झाली ती व्यवस्थित, तेव्हा परफेक्ट रेडी झाली होती. त्याच्यामध्ये मला आहे ना आता जो की आपण राईस बनवून घेतला होता तो टाकायचा होता आणि थोडंसं मी त्यामध्ये हिंग सुद्धा टाकलेलं. वरून कोथिंबीर वगैरे टाकून मी माझा लेमन राईस तर मस्त असा रेडी करून घेतला. हा साऊथ साईडला खूप जास्त खाल्ला जातो, म्हणजे साऊथ साईडला भाताचे सगळेच प्रकार असतात, तर त्यात लेमन राईस हा एक आहे. तर तो खूप छान, म्हणजे रेडीमेड मसाला तर खूप भारी लागतो, मला तर खूप आवडतो तो रेडीमेडवाला लेमन राईस. तर मी आज हे पहिल्यांदाच ट्राय करते, जे की माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळं घरगुती ज्या वस्तू होत्या त्यापासूनच. आणि थोडासा ठीक झाला होता, ओके झाला होता, इतकं पण असं काही बेकार होतं असं काही नाही. लेमन थोडा मी कमीच ठेवला होता, जास्तही आंबट झाला तर ईशान खाणार नाही म्हणून जर असं माझ्याकडून कमीच ठेवलं होतं मी. आणि त्यानंतर टिफिन वगैरे पॅक केला, ईशानचंही आवरून घेतलं आणि त्यानंतर आम्ही स्कूलला निघालो. तर आज रिवची मजाच होती, कारण की त्याला स्कूल नव्हतं म्हटल्यावर तो हॅप्पी होता. दादाला स्कूलला पाठवायचं आणि हा मस्त एन्जॉय करणार होता घरी. नाही रे रिव पळ म्हणून हॅप्पी काय आज रिव. रिव गाडी येते, चल डंपा. ईशानला सोडून आम्ही दोघं घरी आलो आणि त्यानंतर मला हे चॉपिंग क्लीन करायचं होतं. थोडासा प्रयोग केला मी, पण मला काय असं छान असा इफेक्ट जाणवला नाही किंवा ते इतकं काही क्लीन झालं नाही. पण मला माहिती आहे ते मी रोज यूज करते, तर मी व्यवस्थित धुवून वगैरेच घेते. मी हा विनेगर किंवा सोडा वगैरे मीठ सगळं काही ट्राय करून झालं, पण ते इतकं काही छान निघालं नाही. असू द्या म्हटलं, जे असेल ते, पण मी जेव्हा यूज करते तेव्हा क्लीन करूनच घेते. मी आणि रिया निघालो आहोत बाजारात. आज होता बाजारचा दिवस आणि पहिल्यांदाच हा प्रयोग मी करते, कारण की थोडं मलाही जबाबदाऱ्या घ्यायच्यात, कारण की ह्यांना पण ऑफिसचं काम असतं. तर म्हटलं चला आपण फर्स्ट टाइम जाऊयात, म्हणजे आधी मी गेली होती तेव्हा फ्रेंडसोबत गेली होती, पण आता रिव सोबत मी फर्स्ट टाइम चालली आहे. आणि रिव छोटा आहे, त्यात इतकं ट्रॅफिक असतं किंवा बाजारचा दिवस म्हटलं की भरपूर गर्दी असते, बस म्हणा किंवा रोडवरती भरपूर गर्दी असते. तर रोड वगैरे क्रॉस करून मला बाजारात जायचं होतं भाजीपाला घेऊन, शिवाय रिवायांना पण उचलूनच घ्यावं लागणार होतं रोड क्रॉस करताना. हे सगळ्या गोष्टींची मला काळजी घ्यायची होती, तरीसुद्धा मी हा अनुभव घ्यायचा होता मला, आणि थोडंसं काही जबाबदारीही मला स्वीकारल्या पाहिजे असं थोडी जाणीव होती. तर म्हटलं चला भाजीपाला घ्यायला जाऊयात. रोजचाच रोड, पण आज काही खरंच वेगळं वाटत होतं. थोडंसं वेगळं म्हणजे पहिल्यांदा मी बाहेर पडतीये, तर थोडंसं मला प्राऊड फील होत होतं की हां मी हे करू शकते वगैरे. जो काही रोजचाच रोड होता तरी सुद्धा हा अनुभव थोडा वेगळा होता, कारण की असं जबाबदारीने मी रिवला घेऊन भाजीपाला घ्यायला चाललीये. थोडंसं छानही वाटत होतं. ही बस जी होती ती AC बस होती, ज्याचं तिकीट आहे नॉर्मल बसपेक्षा 1.5 पट असतं. बस बराच म्हणजे 10 मिनिटं झाले आम्ही वेट केला, पण बस आली नाही. शेवटी ही बस आली, तर यामध्ये आम्ही चढलो आणि निघालो.
तर गप्पा-टप्पा करत आम्ही दोघं बाजारात जाणार होतो. रियानही मला सांगत होत्या. रोजचाच रोड आहे, तरी पण रियानचा हा आजचा वेगळा अनुभव होता. त्याला नेहमी गाडीतून जायची सवय, जेव्हाही आम्ही सोबत असतो तेव्हा. पण आज बसमधून चाललोय तर त्याला वेगळं वाटत होतं आणि रोजच्याच गोष्टी पाहत तो आनंद घेत मस्त चालला होता. मला सांगत होता, "हे आलंय मम्मा, ते आलंय." असं काहीसं सुरू होतं. तर हा जो काही रोड आहे तो इतका बेकार आहे, त्यामुळे ना अजिबात जाण्याची इच्छा होत नाही. हे तर म्हणतात, की "बापरे! मला तिकडे घेऊनच जाऊ नको." कारण की खूप रोड खडबड, खडबड, खडबड आणि रोजचा हा त्यांचा येण्या-जाण्याचा रोड असल्यामुळे त्यांना ह्या रोडवरनं जाण्याची म्हणजे इच्छाच नसते. म्हणून म्हटलं चला आपणही थोडंसं पुढाकार घेऊन आपणही काही गोष्टी कराव्या, जेणेकरून त्यांनाही थोडासा आराम भेटेल. मग ह्या गोष्टी खरं तर तुम्हाला असं वाटेल, की यात काय इतकं? पण माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती. कारण की 10 वर्षात पहिल्यांदा मी अशी भाजीपाला घ्यायला आणि तेही रिहूसोबत चालली आहे. कारण की मला खूप असं जबाबदारीचं काम वाटत होतं. घरात सगळं व्यवस्थित गॅस वगैरे बंद केलंय ना, डोर वगैरे व्यवस्थित लावलाय ना, हे सगळं असं डोक्यात घेऊन किंवा एकदम जबाबदारीने मी माझी घरातून बाहेर पडलेली आणि आता भाजी वगैरे घ्यायला येताना माझ्यासोबत भाजीची पिशवी असणार, रियान असणार, दोघांना घेऊन मी कसं उचलून वगैरे कसं हँडल करणार हे मलाही कळत नव्हतं. पण अशा काही बऱ्याचशा गोष्टी डोक्यात होत्या आणि व्यवस्थित सगळं झालं पाहिजे हे इतकंच काही होतं. रियानला घेऊन कडेवरती रोड क्रॉस करून मी बाजारामध्ये तर गेली. पाहते तर खूप छान अशा भाजीपाला होता, जो की आपल्या महाराष्ट्रात सेम जसं भाजी बाजार असतो सेम तसंच काहीसं होतं. वाटा वगैरे किंवा जोही भाजीपाला होता. असं पाहत-पाहत जिथे मला आवडेल तिथे मी असा छानसा भाजीपाला घेतला आणि नंतर ना रियानसोबत थोडासा सेल्फी घेतला आणि नंतर रिहूचा खूप हट्ट होता, की मला ही भिंगरी पाहिजे. तर रियानलाही ती भिंगरी घेऊन दिली आणि तुम्हाला दाखवतेच मी भाजीपाला काय-काय आणला आणि कसा तो किती रुपयांचा झाला हे सर्व तुम्हाला दाखवणार आहे. असं करत आम्ही आता तर घरात आलो आणि तुम्हालाही दाखवते आम्ही येताना बाजारातून काय-काय भाजीपाला घेऊन आलोय. तर यांचं इथं होतं आल्या-आल्या, की "मम्मा मला गार्डनला घेऊन जा." तर आत्ताच जस्ट आलोय आणि बाकीचेही सध्या बाजारात असे भाव होते. शेवग्याच्या शेंगा मी ₹20 ला, कढीपत्ता ₹10 ला, नंतरनं ह्या ज्या भुईमुगाच्या शेंगा आहेत त्या ₹50 च्या हाफ केजी. हा वाटा होता त्याच्यात गाजर, बीन्स आणि हे दोडके होते ते ₹50 चे 3 असे वाटे घेतले होते. ही मेथी ₹30 ची घेतली होती. पुदिना ₹10 चा घेतलेला. नंतरनं हे काकडी 1 केजी ₹50 ची घेतली होती आणि ही कोथिंबीर सगळ्यात महागडी ₹40 ची. कारले ₹20 चे होते. नंतरनं हे होत्या तुरीच्या शेंगा, ओल्या तुरीच्या शेंगा इकडे खूप येतात. आता यांचा सीझन स्टार्ट झालाय. तो हाफ केजी होत्या ₹50 च्या, आलं ₹20 चं आणि हे सर्व काही तुम्हाला दाखवून झाल्यानंतर ना, माझं पहिलं काम असतं म्हणजे मला भाजीपाला निवडायला आणि तो व्यवस्थित ठेवून द्यायला खूप आवडतं. म्हणून मी पहिल्यांदा मेथीची भाजी निवडायला घेतली कारण की मला ते ठेवायला अजिबातही आवडत नाही आणि ज्या दिवशी मी बाजारातून मेथी घेऊन येते त्याच दिवशी ती मेथीची भाजी संध्याकाळी असतेच. कारण की जो काही भाजीपाला असतो त्यामध्ये ना ह्या पालेभाज्या पटकन खराब होऊन जातात. म्हणून मी पहिल्यांदा पालेभाज्या करून घेते आणि नंतर ज्या फळभाज्या असतात त्या करून घेते. मला आहे ना बऱ्याच दिवसापासून फ्रीजही क्लीन करायचं होतं, तर मी थोडंसं म्हटलं पहिल्यांदा भाज्या ठेवण्याच्या आधी हे फ्रिज वगैरे क्लीन करून घेते आणि हा बऱ्यापैकी बर्फ त्याच्यामध्ये जमा झाला होता. तो पहिल्यांदा मी काढून घेतला आणि सर्वच मला क्लीन करायचं होतं म्हणून हे काचा वगैरे किंवा जे काही रॅक वगैरे होते, त्यामधले जेही ट्रे वगैरे होते, सर्वच क्लीन केलं आणि एकदा का काम माणसाने हाती घेतलं, की ते कंप्लीट झाल्याशिवाय माझं होतच नाही आणि इतका कंटाळा आला होता. हे सर्व करत असताना रियान आणि ईशान खाली गार्डनमध्ये खेळायला गेले होते आणि समोरच गार्डन असल्यामुळे माझं त्यांच्याकडेही लक्ष होतं. अधून-मधून मी त्यांना आवाज देत होते आणि भलेही त्यांचं खेळून झालं नव्हतं किंवा त्यांनी घरात यावं असंही मला वाटत नव्हतं, कारण की ते घरात आले की अजिबात काम करू देत नाही. म्हणून मी मध्ये-मध्ये म्हणत होते, "झालं का रे हो खेळायचं, झालं का रे हो?" पण त्यांचं खेळायचं झालेलं नव्हतं. बरं झालं म्हटलं माझंही काम होतंय इकडे. पण मध्ये-मध्ये आवाज देत राहिलं, की हां, आपलं लक्ष त्यांच्याकडे आहे असंही त्यांना वाटतं.
आणि आणखीन सॅटर्डे असल्यामुळं भरपूर गर्दी होती आज. मुलंही भरपूर जण होते खेळायला, तर तेही खेळत होते. बऱ्यापैकी गोष्टी मी फ्रिजमध्ये ठेवते कारण की ना, इकडं बंगलोरमध्ये ना असं फंगस लागतं लवकर. हे कोकोनट म्हणा किंवा काय बऱ्याच गोष्टी आता हे मनुके मी जे गावावरून आणले, तेही मी फ्रिजमध्ये ठेवते. बऱ्यापैकी बऱ्याच वस्तू माझ्या फ्रिजमध्ये असतात. जितकं मला पॉसिबल होईल तितकं कडधान्य म्हणजे मटकी. मटकीसुद्धा लवकर खराब होती, लवकर त्याला भुंगे वगैरे होतात, म्हणून तीही माझी फ्रिजमध्येच असते. आणि हे जे मी काढतीये ना, तर त्यात माझ्याकडून थोडी ठेवून देताना मिस्टेक झाली. म्हणजे खालचं वरती ट्रे आणि वरचा खाली असा झाला आणि त्यावेळेस थोडासा पार्ट माझ्याकडून तुटलाय. आता मी तर काही कुणाला सांगणार नाही कारण की आणखीन बोलणं खावं लागेल, की तुला करता येत नाही, तर तू कशाला करत बसली काय? पण फ्रिज तर मला क्लीन करायचं होतं कसल्याही परिस्थितीत आणि वरती तुम्ही पाहू शकता डोअरला जे प्लास्टिक असतं ना, रबर टाइप ते भरपूर असं ब्लॅक झालं होतं. ते मला ॲक्चुअली मी खूप घासलं, पण मला काही इतकं जमलं नाही ते करायला क्लीन आणि बऱ्यापैकी होता होईल तेवढं मी क्लीन करून घेतलंय. आता नेक्स्ट टाईम मी याच्यामध्ये जे ऑर्गनायझर असतात, तर तेही मी बोलवून घेईल कारण की हे भाजी वगैरे ठेवायला पुरतच नाहीये फ्रिज. सगळं प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवलं ना, ते एकावर एक असं मांडायला येत नाही. मग नंतरनं भाज्याही खराब होऊ शकतात. मग अशा बऱ्याचशा गोष्टी असतात म्हणून म्हटलं आता सध्या तरी मी हे ठेवून देते आणि नेक्स्ट टाईम जेव्हा घेईल फ्रिज वगैरे क्लीन करताना तुम्हाला दाखवेल, तर तेव्हा त्यावेळेस बऱ्यापैकी मी व्यवस्थित ठेवण्याचाच प्रयत्न करेल. आता सध्या तरी मला हे सर्व काही प्लास्टिकच्या पिशव्यांमध्येच ठेवून द्यावं लागणार होतं. पहिल्यांदा तर मी ना हे डिफ्रॉस्टिंग पण केलेलं, तर त्याच्यामुळं पाणी पण गळत होतं आणि जे काही बर्फ वगैरे साचलेलं होतं ते सगळंच क्लीन केलं. हे सर्व फ्रिज आतून क्लीन केलं मी. बाकीचे जे काही ट्रे वगैरे होतं ते सगळं व्यवस्थित बाथरूममध्येच घेऊन गेलेली. सगळं क्लीन करून, कोरडं वगैरे करून सर्व भाज्या त्यामध्ये व्यवस्थित ठेवून दिल्या आणि इतकी थकली होती, की मला नंतर ना ॲक्चुअली हे सगळं मी कसं ऑर्गनाइज केलं हे मला दाखवायचं सुद्धा भरपूर कंटाळा आलेला. म्हणून म्हटलं आता हे जे काय असू द्या, नेक्स्ट टाईम जेव्हा मी तुम्हाला फ्रिज दाखवेल तेव्हा छान असं ऑर्गनाइज झालेलं असेल. अशा प्रकारे मी हे माझं फ्रिज क्लीन केलं. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही तुमचं फ्रिज कसं क्लीन करता हेही मला कमेंटमध्ये सांगा. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चलो बाय, टेक केअर.